हाय हॅलो नमस्कार. पर्वची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे. आणि आज तुम्हाला दिसत असेल मी रेडी झालेली आहे. तर आता मी चाललेली ऑफिसला. तर सकाळ सकाळ आज सांगितलं व्हिडिओला सुरुवात करूया. तर जसं काही तुम्हाला माहितीच आहे की मी डेलीचा ट्रॅव्हलिंग हे गाडी घेऊन जाते, कारण खूप सारे व्लॉग मी गाडीत बनवलेले आहेत ऑफिसला जाताना. म्हणून मी काय आता दाखवलं नाही की गाडी घेऊन जाते म्हणून. तर आता आपण बसलेलो आहोत गाडीत आणि आता आपली गाडी पार्किंगमधनं निघालेली आहे. आता आपण जर्नीला आपल्या स्टार्ट करत आहोत. चला तर मग बघूया आजच्या दिवसभरात काय काय होतं, कसं आहे, किती किलोमीटरचा प्रवास आहे रोजचा, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. आणि प्लस गाडी घेऊन जाण्याचं जे रिझन आहे तेही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण निघालेलो. आता आपण आपल्या मेन गेट पासून गाडी बाहेर आलेली आहे आणि आता आपण जर्नीला आपल्या स्टार्ट केलेला आहे. चला ट्रॅफिक लागायला सुरुवात झालेली आहे. हे बघू शकता मूविंग आहे पण आहे, कारण पुढे जो घाट आहे तिथेही ट्रॅफिक जाऊन जाम होते. कारण ट्रॅफिकमध्ये गाड्या चढायला थोडंसं हे लागत होतं, म्हणजे जे हेवी व्हेकल्स असतात टेम्पोज वगैरे त्याच्यामुळे पुढे जाऊन बघा तुम्हाला दिसत असेल पुढे कंटेनर आणि टेम्पो वगैरे मोठमोठे दिसत आहे. त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला थोडीफार ट्रॅफिक मिळण्याची शक्यता आहे. आणि आता फायनली आपण पोहोचलेलो आहोत, म्हणजे अगदी जस्ट 2 मिनिटांनी आपण ऑफिसमध्ये पोहोचू. दाखवते थोडासा ऑफिसच्या आजूबाजूचा व्ह्यू तुम्हाला दाखवते कसं. बघा खूप सारी झाडं आहेत तिथे, मस्त हिरवळ आहे एकदम. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत ऑफिसमध्ये. गाडी इथे लावते, अटेंडन्स स्वाईप पंच करते आणि नंतर बोलते तुमच्याबरोबर. आता पंच तर मी केलेलं आहे. आता आपण जाऊया लिफ्टमध्ये. गाडी लिफ्टने वरती जाते 2nd फ्लोअरवर. 2nd आणि 3rd पार्किंग एरिया आहे. आता आपण कार लिफ्टने जाऊया, ते तुमच्यासोबत शेअर करते. आता आधीच ऑलरेडी 2 गाड्या गेलेल्या आहेत वरती, त्याच्यामुळे थोडं वेटिंगसाठी थांबलेले आहे. तर बघू ते लिफ्ट खाली आली का मग आपण जाऊया. हे बघा ही आहे आपली लिफ्ट, कार लिफ्ट. आता आपण ह्याच्यामध्ये जाऊया. ही आहे का त्याच्यामध्ये अशी गाडी जाते. त्याच्यानंतर ह्या साईडला जे आहे इथे ह्याचे बटन्स आहेत, हे ऑपरेट करायचे असतात. 2nd फ्लोअर हे जे बटन्स आहेत ते मी ऑपरेट केलेले आहेत. हे बघा 2nd फ्लोअरवर लाईट दिसते. 2nd फ्लोअर आपल्याला गाडी 2nd फ्लोअरवर लावायची. ऑलरेडी एक गाडी तिथे लावत आहेत. आपण आलेले आहेत बाहेर. तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत पार्किंगमध्ये. गाडी पार्क केलेली आहे ही बघा इथे. आणि आता आपण जाऊया. आपला व्हिडिओ असाच कंटिन्यू राहील. तर तुम्ही बघितलंच आहे की मी घर ते ऑफिस, मी आता जस्ट ऑफिसवरून आलेली आहे. पहिले तुम्हाला सांगते. आणि घरापासून ते ऑफिसपर्यंत ही जर्नी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मला ज्याप्रमाणे जमलं, जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी शूट केलेलं आहे आणि तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्नही केलेला आहे. कारण कसं होतं मी एकटीच असते गाडीमध्ये, ट्रॅव्हल करते आणि मी मोबाईल स्टँडला लावते आणि जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तर असाच एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि मला नेहमी एक प्रश्न विचारण्यात येत होता की तू घर आणि तुझं ऑफिस हे डिस्टन्स किती आहे. तर घर आणि ऑफिस हे डिस्टन्स आहे 20 किलोमीटर. म्हणजे जायचं 20 आणि यायचं 20, असं टोटल 40 किलोमीटरचा रोज मी प्रवास करते. आणि दुसरा एक प्रश्न नेहमी येत होता की तू गाडी घेऊन का जाते लोकल ट्रान्सपोर्ट का नाही यूज करत, किंवा जे पब्लिक ट्रान्सपोर्ट असतात ते का नाही यूज करत. तर मी बऱ्यापैकी मला गाडी टचवूड गाडी व्यवस्थित चालवता येते. तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेच असतील. व्हिडिओत मी बऱ्याच ठिकाणी गाडी चालवत असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी माझं ऑफिस आहे त्या ठिकाणी ट्रेन हा पर्याय उपलब्ध नाहीये. म्हणजे ऑफिस ते ट्रेन हे डिस्टन्स खूप जास्त आहे.
त्याच्यामुळे तिथे आपल्याला जर जायचं झालं म्हणजे मीरा रोडपासून जायचं झालं तर बस हा एकच पर्याय आहे त्याच्यामुळे, आणि बसची फ्रिक्वेन्सी इतकी नाही आहे, त्यामुळे ह्या सर्वांचा विचार करून मी गाडी घेऊन जाते. आणि एक्सपेन्सबद्दल बोलत असाल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि मी गाडीचा खर्च हा जवळपास सारखाच होतो, कारण आपली गाडी ही CNG आहे आणि CNG ह्या पेट्रोलपेक्षा खूप कमी त्याचा रेट आहे. त्याच्यामुळे इथून तिथून म्हणजे असं बेरीज वजाबाकी करता एक हिशोब हा सारखाच होतो. आणि स्वतःची गाडी असल्यामुळे आपण आपल्या वेळेवर घरातून निघू शकतो, आरामात बसून जाऊ शकतो. तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टमुळे प्रत्येक वेळी सीट बसायला मिळेलच असं नाही. ह्या सर्व गोष्टीमुळे मी गाडी घेऊन जाते. असेच खूप काही प्रश्न आहेत तुमच्या मनात, आणि अजूनही काही जे प्रश्न असतील ते तुम्ही मला विचारू शकता, कमेंट्समध्ये नक्कीच विचारा. मी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देईन. आणि प्रश्न असे विचारा की तुम्हीही सोशल मीडियावर आहेत आणि मीही सोशल मीडियावर आहे, तर त्यांची उत्तरं द्यायला मला सहज होईल. आणि अजून खूप सारे प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं घेऊन मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर एक मी व्हिडिओ बनवणार आहे. अजून काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर मी विचारू शकता. तर असा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत घर ते ऑफिस ही जर्नीचा शेअर केलेला आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्ते.